सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे पुन्हा एकदा मागील आठवडाभराच्या रजेनंतर आता कामावर रुजू झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीदरम्यान पोलिसांकडून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती आणि यानंतर पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। या दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची मागणी केली होती। मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुषार दोशी हे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत 1 आठवड्यासाठी रजेवर राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली होती। आणि यानंतर आता जर पाहिलं तर 6 एप्रिलपर्यंत त्यांचा या रजेचा कालावधी होता आणि आता जर पाहिलं तर आजपासूनच ते पुन्हा एकदा त्यांनी दैनंदिन त्यांच्या कामकाजाला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे। खरं तर मागील 15 दिवसात जो काही घडामोडी या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडल्या त्या मोठ्या लक्षवेधी होत्या आणि याबाबत पोलिसांवर मोठं प्रश्नचिन्ह या कामाच्या बाबतीत उपस्थित केलं होतं। मात्र या सर्व प्रकरणामध्ये आता नेमकं या पुढील काळात नेमकं काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलवडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।